आता पाहूयात गावखेड्यातील बातम्या। माढा तालुक्यातील मोडनिंब येथे महादेवी हत्तीनीला परत आणावं म्हणून स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेत जैन बांधवांसह सर्वच समाज बांधवांनी सहभाग नोंदवून महादेवीला परत आणण्यासाठी उत्स्फूर्त पाठिंबा दिलाय। बीडच्या गेवराईत बैल शेतात शिरल्याच्या कारणातून महिलेला मारहाण करण्यात आली। बैल चरताना चुकून शेजारच्यांच्या शेतात गेला होता आणि याचा राग आल्यानं शेतमालकासह 4 ते 5 जणांनी महिलेला मारहाण केली। मारहाण का केली असा जाब विचारणाऱ्या महिलेच्या दोघा भावांवर देखील हल्ला करण्यात आला। मारहाणीचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय। राज्यात विविध जनजागृती उपक्रमांनी आजपासून अवयवदान पंधरवाड्याला सुरुवात झाली आहे। प्रकाश आंबेडकर यांनी अर्ज भरून अवयवदानाची शपथ घेतली आणि या अभियानाचा शुभारंभ केला। वाराणसीमध्ये गंगा नदीला पूर आलाय। गंगेच्या पाण्याची पातळी सतत वाढते। गंगा आता धोक्याच्या पातळीच्या जवळ पोहोचली आहे, ज्यामुळे शहरात पुराचा धोका वाढतोय। खबरदारी म्हणून प्रशासनानं नमो घाट पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद केलाय। पतंजलीच्या बनावट वेबसाईटद्वारे आमदार पुत्राची लाखोंची फसवणूक केली। रबाळे पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत। मुंबई अहमदाबाद महामार्ग वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडलाय। घोडबंदर ते विरार फाटा अशा 25 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। त्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या जवळ पोलीस मुख्यालय निगडी येथे मुद्देमाल परत वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या उपक्रमात एकूण 231 तक्रारदारांना सुमारे 6 कोटी रुपयांचा मौल्यवान मुद्देमाल परत करण्यात आला। राज्य तंत्रशिक्षण मंडळाचा विद्यार्थ्यांना दिलासा। निकाल राखून ठेवलेल्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुन्हा संधी मिळेल। संबंधित विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा होणार। कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी निर्देश दिलेत। खुलताबाद येथे भरधाव चारचाकीनं दोघांना उडवले। यामध्ये दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणाचा पुढील तपास खुलताबाद पोलीस करतायत। सोलापूर रेल्वे स्थानकावर शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली आहे। यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला। सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाहीये। धुळे जिल्ह्यात खरीप हंगामात कापसाची पेरणी घटली असून शेतकरी आता मका पिकाकडे वळलेत। कापसाला अपेक्षित दर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मक्याची लागवड केली आहे। धुळे जिल्ह्यात यंदा दुपटीनं मक्याचं क्षेत्र वाढलं असून कापूस लागवडीमध्ये 25% घट झाली आहे। अमरावतीत नांदगाव खंडेश्वर मार्गावरील बस फेरी नियोजित वेळेवर चालवावी या मागणीसाठी विद्यार्थी चांदूर रेल्वे एसटी आगारात धडकले। बस नियोजित वेळेवर सुटत नसल्यानं विद्यार्थ्यांची खूप गैरसोय होते आणि त्यामुळेच त्रस्त होऊन विद्यार्थी थेट आगार प्रमुखांच्या कार्यालयात धडकले होते। नाथसागर धरणाचे 18 पैकी 10 दरवाजे बंद करण्यात आले। सध्या केवळ 8 दरवाजांमधून 4192 क्युसेक विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरू ठेवण्यात आलाय। आवक पूर्णपणे थांबल्यास धरणातील पाणीसाठा 90% स्थिर ठेवण्यासाठी सर्व दरवाजे बंद केले जातील असे पाटबंधारे विभागानं स्पष्ट केलंय। पैठणच्या जायकवाडीतून मागील 48 तासात गोदावरी नदीच्या पात्रात 1.62 टीएमसी पाणी सोडलं गेलंय। संभाजीनगरला 10 दिवसांहून अधिक दिवस पिण्यासाठी हे पाणी पुरेल अशी माहिती शाखा अभियंता मंगेश शेलार गणेश खराडकर यांनी दिली आहे। कृष्णा नदीपात्रात पुन्हा मळीमिश्रित पाणी सोडण्याचा प्रकार समोर आलाय। नदीकाठच्या कोणत्या तरी साखर कारखान्यानं हे मळीमिश्रित पाणी नदीत सोडल्याचा आरोप केला जातोय। कृष्णा नदीत पाण्याचा प्रचंड दुर्गंधी आणि मासे देखील मरू लागलेत। नागरिकांनी याबाबत प्रदूषण मंडळाकडे तक्रार केली आहे। महादेवी हत्तीणीला परत द्यावं या मागणीसाठी नांदणी ते कोल्हापूर पदयात्रा काढण्यात आली। कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनाला पदयात्रेद्वारे आपल्या भावना कळवण्यासाठी येत आहेत। सांगलीत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थीचे 3ऱ्या दिवशी आंदोलन सुरू आहे। आंदोलनाचे प्रणेते तुकाराम बाबा महाराज हे 3ऱ्या दिवशी आमरण उपोषणावर ठाम आहेत। या आंदोलनाला राज्यस्तरातून मोठा पाठिंबा मिळत असून आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे।
रायगड जिल्ह्यातील पाली येथील सरसगड किल्ल्यावरून पडून एक पर्यटक गंभीर जखमी झालाय। निखिल कदम असे या पर्यटकाचं नाव असून तो पुणे येथून सरसगडावर पर्यटनासाठी आला होता। सरसगडाच्या निसरड्या पायऱ्यांवरून पाय घसरून तो दरीत कोसळला। त्याच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे। बुलढाण्यात आरोग्य यंत्रणेकडून कर्करोग रुग्णांची शोध मोहीम राबवली जाते। त्यासाठी विशेष कर्करोग मोबाईल व्हॅन जिल्ह्यात दाखल झाली आहे। वेळीच कर्करोगाचं निदान झालं तर योग्य उपचार करून या रुग्णांना जीवनदान दिलं जाऊ शकतं। हा हेतू डोळ्यासमोर ठेवून आरोग्य विभागामार्फत ही मोहीम राबवली जाते। भंडाऱ्याच्या पवनी येथे कुराडा तलावात 52 एकरात सौंदर्यीकरण होणार आहे। वाचनालय आणि भक्ती निवासासह संत जगनाडे महाराजांचे 51 फुटांचं स्मारक देखील तयार होणार आहे। आमदार नरेंद्र भोंडेकरांनी कामाची पाहणी करत माहिती दिली आहे। सोबतच या ठिकाणी बांधकामाची पाहणी करत समाज बांधवांसह कशा प्रकारे काम चांगलं होईल याबाबत मार्गदर्शन देखील केलंय। संभाजीनगरमधील शिवाजीनगर भुयारी मार्ग आता रात्री 12 ते सकाळी 6 पर्यंत बंद राहील। भुयारी मार्गावर छत उभारण्याच्या कामासाठी डेडलाईन संपली आहे। गेल्या 6 दिवसात भुयारी मार्गावर केवळ लोखंडी सांगाडा उभा राहिला। पत्र बसवण्याच्या कामासाठी आता भुयारी मार्गात वाहतूक बंद राहील। आंतरराष्ट्रीय बजरंग दलाच्या वतीनं हिंगोलीत दरवर्षी कावड यात्रेचं आयोजन करण्यात येतं। वसमत ते औंढा नागनाथ देवस्थानापर्यंत अनवाणी चालत नागरिक आज निघालेत। कावड यात्रेतून शेकडो शिवभक्त प्रभू नागनाथ यांच्या दर्शनाला निघालेत। भिवंडीच्या भादवड ते शांतीनगर दरम्यान पाईपलाईन येथे रिक्षा आणि दुचाकीचा अपघात झाला। या अपघातात जवळजवळ 7 जण जखमी झाले। अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झालाय तर मागे बसलेला प्रवासी देखील किरकोळ जखमी झाला। रिक्षामधील एक प्रवासी गंभीर जखमी झालाय। जखमींना आयजीएम रुग्णालयात दाखल केलंय। नागपुरात बँकेचे कर्ज फेडण्याच्या चिंतेनं एका तरुण शेतकऱ्यानं गळफास घेतला। नरखेड तालुक्यात जलालखेडा येथील गणेश कळंबे या शेतकऱ्यानं जीवन संपवलंय। शेतीसाठी भारतीय स्टेट बँकेकडून 73,000 रुपयांचं कर्ज त्यानं घेतलं होतं। सततची नापिकी आणि शेतमालाला कमी दर असल्यामुळे कर्ज फेडायचं कसं या विचारानं या तरुणानं आत्महत्या केली आहे।